नमस्कार, मी वर्षा राणे, अथर्व फाउंडेशनची व्हाईस चेअरमन. ऑल प्ले अ कार्निवल ऑफ जॉय हा प्रवास 3 सप्टेंबर 2020 ला सुरू झाला, जेव्हा आम्ही श्री सुनील राणे हे अथर्व फाउंडेशनचे चेअरमन आणि बोरिवलीचे MLA यांच्या वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आम्ही गोराई मनोरीला गेलो होतो. आणि गोराई मनोरी येथील लहान मुलांना आम्ही वह्या वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करणार होतो. तिथली हुशार आणि चुणचुणीत मुलं बघून मी तर अगदी प्रेमात पडले. म्हटलं ह्यांना फक्त वह्या वाटप किंवा कपडे देऊन हा प्रवास संपवायचा नाही आहे, आपण ह्यांना काहीतरी शिकवूया. म्हणून आम्ही ड्रामा आणि थिएटर वर्कशॉप हे करायचं ठरवलं. थोड्याच दिवसात आम्ही ह्या पाड्यांचा 5 विभाग केले आणि जवळजवळ 150 मुलं इथे ट्रेनिंग घ्यायला लागली. ऑफकोर्स याच्यात मोठा सहभाग राहिला आहे तो अथर्व फाउंडेशनच्या सगळ्या व्हॉलंटियर्सचा. सगळ्यात मोठा वाटा आहे पल्लवी राणे, जिने खूप मोठा सपोर्ट दिलेला आहे, असिस्टन्स दिला आहे या प्रोग्रामसाठी. आणि बाकीचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांनीही खूप मदत केली आहे. राशी देसाई आहे, पूजा सरवैया आहे, आयुषी शहा आहे, प्रणोती आहे, पूर्णा पिंपळे आहे. जवळजवळ 40 लोकांनी आम्ही हा प्रोग्राम राबवण्यास सुरू केली आणि त्याच्यातून ह्या मुलांनी खूप काही शिकले. याच्यामध्ये आणखी मोठा सहभाग आहे तो ट्रेनर्सचा, कारण हे चॅरिटी काम आहे आणि हे चॅरिटी काम म्हणजे पैसे न घेता त्यांनी ह्या मुलांच्या मागे तिथे एवढ्या लांब गोराई आणि मनोरीमधून मध्ये येऊन ह्या मुलांना खूप काही शिकवलं आहे. आणि थिएटर म्हणजे फक्त स्पीच किंवा डायलॉग किंवा स्क्रिप्टच नाही, पण खोलवर ह्या मुलांमध्ये परिणाम दिसू लागले आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व विकासामध्ये मदत व्हायला लागली आहेत. त्यांचं अटेन्शन स्पॅन वाढवू लागलं आहे. टीमवर्क कसं करायचं हे कळू लागले आहे. त्यांच्या आत्मविश्वास वाढलेला आहे. हे बघून आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. सगळ्यांना आम्हाला खूप आनंद मिळतो आहे. आणि तिथल्या गोराईमधल्या लोकल कोऑर्डिनेटर्स आणि गोराईचे फादर एडवर्ड, मेल्विन फॉन्सेका, एक्स कॉर्पोरेटर शिवा शेट्टी आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे बोरिवलीमधील अध्यक्ष प्रदीप कपरे सरांनी पण ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचे मी खूप धन्यवाद त्यांना देते. सगळ्या अथर्व फाउंडेशनच्या व्हॉलंटियर्सला माझा खूप धन्यवाद. आणि ह्या मुलांचेही खूप आभार मानावेसे वाटतात की त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये भाग घेतला आहे. आणि मुलं ही खूपच गोड आणि उत्साही आहेत आणि त्यांच्यासाठी कष्ट करणं म्हणजे आम्हाला बिलकुल कष्ट असे वाटतच नाही. आम्हाला खूपच ह्याच्यामध्ये समाधान मिळतं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मी धन्यवाद म्हणू इच्छिते ते श्री सुनील राणे यांना. त्यांनी ज्या गोडीने आणि कष्टाने अथर्व फाउंडेशन उभारलेलं आहे त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले. ही जर माणसं नसती, हे अथर्व फाउंडेशन नसतं, अथर्व फाउंडेशनची एम्प्लॉईज नसते तर एवढं काम करणं शक्य नव्हतं. आणि त्यांचे पण मी लाख आभार मानते. आणि हा प्रवास ऑल प्ले अ कार्निवल ऑफ जॉय मुलांना निखळ आनंदातून, मौज मजेतून शिकण्याची जी संधी ह्या प्लॅटफॉर्म निर्माण झाली आहे, आणखी मोठा होण्यासाठी आणि आणखी मुलांना ह्याच्यामध्ये प्रशिक्षण मिळण्यासाठी तुमच्या पण शुभेच्छा मिळवत अशीच मी इच्छा करते. हे जे ऑल प्ले कार्निवल ऑफ जॉय ह्या वर्कशॉपसाठी जेव्हा मी वर्षा राणे मॅमबरोबर सुरुवात केली, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत माझ्यासाठी हा जो प्रवास आहे तो एकदम लाईफ चेंजिंग आहे प्रवास. त्या मुलांबरोबर म्हणजे आमचा जो प्रवास सुरू झाला त्या जागा शोधण्यापासून त्या मुलांना बोलवण्यापर्यंत आणि त्यांचे आता जे वर्कशॉप सुरू झालेले आहेत ते बघून मला खूप आनंद आहे. आणि
ह्या वर्कशॉपद्वारे जे मुलांचं हे ट्रान्सफॉर्मेशन आम्ही बघितलं आहे त्याची तुलना मी कशाशीच करू शकत नाही. आणि आम्हाला ह्या बाबतीत पूर्ण विश्वास आहे. हे जे आम्ही मॅमनीचा हा जो कॉन्सेप्ट चालू केला हा त्या पुढे नेतील आणि ह्याच्यातून खूप गोराई मनोरी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली मुलं ह्याचा आनंद घेऊ शकतील. Guys, you must have heard about this phrase, wind under the wings. And here is the wind under my wings. And under this project called All Play a Carnival of Joy. I just happened to have this idea of doing these drama and theatre workshops for Gorai and Manori kids. And one day when I came to the office, Sunil said, why don't you just meet Pallavi and say hi to her? And I called her to the office and she said, aren't you supposed to do this drama and theatre workshops for these children in Gorai Manori? I said, yes, I want to do it. Let's do it. No, then what are you waiting for? And here Our it just rocket. starts. Rocket just started. Launched. And it was supposed to be with Chintan Parekh, and it was supposed to be under one umbrella of Atharva Foundation. The drama theatre workshops were supposed to be at Gorai and Manori and in Borivali also. But we just took off in Gorai and Manori, and there has been no looking back from there on. The journey has been just so exhilarating. What do you have to say? As I said that it was really a life changing when Varsha Rane ma'am told me about it. So our journey had started with first finding out the places, pulling the kids from their house, going to their house. First of all, literally we have done we that. didn't know that there are these padas. We only had heard about the names, that there is this pada, that pada, and how are we going to segregate these areas? So we went there, we did the Reiki, and we met along the with Shiva Shetty. Shiva Shetty and Sushma. Sushma Was there, and there everything started. तू छोटी डोंगरी बद्दल सांग मला. तू कशी जायची तिथे 8:30 वाजता? येस. काही झालं तरी कोणी येऊन कोणी येऊ नका, नाही तर नका येऊ. मी स्कूटरने पुढे जाणार आणि 8:30 वाजता त्या मुलांसाठी तिथे हजर राहणार. अशी बोलणारी राशी माझी एकदम बापरे, इतकं म्हणजे तिने मनाला लावून घेतलेला हा प्रोजेक्ट. तर कशी वाटली तुला ही मुलं? काय म्हणते तू त्या मुलांबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल मी वर्षा मॅडम, पल्लवी मॅडम दोघांचे पण थँक्यू बोलू इच्छिते, कारण त्यांनी मला ही संधी दिली. लहान मुलांसाठी जे आम्ही वर्षा मॅमनी जे प्रोजेक्ट घेतलं आहे ती मुलं इतकी खुश असतात, म्हणजे त्यांच्यासाठी ते काहीतरी मॅटर करतात हे त्यांना फील होतं आहे आणि ते बघून आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही जसे 8:30ला जातो त्या मुलांचंच आम्हाला स्वतःहून फोन, मॅडम तुम्ही येत आहे का, गाडी आली का, मग ते सगळं जे प्रोसेस आम्ही करतो त्यात आम्हाला एक वेगळंच सुख मिळतं. आयुषी, व्हॉट डू यू हॅव टू से? I mean, we suddenly got you on board this project, wildcard entry, as Shinde was saying. One of our employees, old-time employees, has been saying that she's a wildcard entry in this project. So what do you have to say? I remember it was my birthday. We met and you said that, would you like to join this venture? And I was like, I'm always, you can count me in any time. And then from there we started, we used to go daily, and I mean that's a different experience altogether. First few weeks it was quite tough at Manthanpada and Babarpada, to get the kids. But slowly and steadily, I don't know, there's some different connection altogether with those kids, Even we as well as they all are very connected and attached to us somewhere. So I'm really very grateful to you and Sunil sir, for giving such a great opportunity. And I don't know I should say this here or not, but you are next to my aunt only, like my second mother, My mom is like, where are you? She knows I'm with her only. So she's like very relaxed and
व्हॉट डू हॅव टू से? प्रतीक हां सो टेकिंग केअर ऑफ सेंट अलॉयसिस टीम. तो आलेली 100च्या वरतीच मुलं होती, पण त्यातले जे आम्ही निवडून घेतलेली मुलं आहेत ती काहीतरी एक अनदर लेवलच सगळे मुलं आहेत. ते तुम्ही बघालच जेव्हा फायनल शो डे असेल तेव्हा. प्रत्येक शनिवार आणि रविवारचं आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो की कधी शनिवार रविवार येते आणि आम्ही तिकडे जाऊन एन्जॉय करतो आहे, पोरांना शिकवतो आहे वगैरे. त्यांच्याकडून खूप शिकायलाही मिळतं आणि आम्ही पण त्यांना खूप मस्ती करतो, मजा येते. आणि जेव्हा जसं आम्ही पण आतुरतेने वाट बघत असतो तसं ते पण आतुरतेने खूप वाट बघत असतं आणि जेव्हा सेम एनर्जीज मिक्स होतात तेव्हा खूप मजा येते. आणि आय मीन द वे दे वेलकम अस इज रिअली गुड. कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन सगळे कामं करतात आणि इट्स रिअली गुड. A tree, when it gives shade and so many good properties, has always started with a seed. That seed was sown in the year around 1999 by Shri Sunil Rane sir on this very land called Atharva College. And that seed has bloomed so much. Paradigm of Life is just tiniest part of that entire universe of Atharva. See, all it takes is a vision and commitment. So that commitment is shown by the most respected duo. I guess Rane sir is not just a sir for us. He is an inspiration, and the couple of Rane sir and Varsha ma'am, they are much more inspiration to all the youngsters around. See, for instance, it's very much easy for a life to मैं बोलता हूँ ऐसे लाइफ शांति से करो ये करो, but they are going at a grassroots level. I have not even seen a single day sir resting and just enjoying. Sir, even during the pandemic, was completely into the upliftment of what task he has taken. And what sir is doing is phenomenal. I guess it's not possible for a normal human being. I don't know what are the secrets of sir that will soon be revealed. But for that, the major support and inspiration comes from ma'am. And All Play was one such inspiration, and I'm pretty much sure I can see by next year when we'll be recording these kind of BTS, you will find 300 people speaking, and those 300 will be the mentors, and the students who will be there will be more than 3,000. That is what the scalability of the entire event can be. So I wish all the best to Rane sir, to Varsha ma'am. We are all their children, okay? And thank you very much to the Atharva Foundation for putting faith in each and every one of us, giving us a substratum, giving us a platform, thereby creating a beautiful paradigm of life. Thank you.